नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया थॉमस कुक इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, थॉमस कुक इंडिया शेअर राईज आफ्टर MOU विथ मिनिस्ट्री ऑफ टुरिझम टू एनहान्स डेस्टिनेशन फीडबॅक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, थॉमस कुक इंडिया लिमिटेड या कंपनीने मिनिस्ट्री ऑफ टुरिझम गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचे सायनिंगची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या MOU म्हणजे ॲग्रीमेंटच्या अंडर थॉमस कुक इंडिया लिमिटेड ही काय करणार आहे, तर थॉमस कुक इंडिया will integrate a co-branded feedback form across its platform to capture insight on cleanliness, safety, accessibility, सर्व्हिस स्टँडर्ड अँड ओव्हरऑल व्हिजिटर एक्सपिरियन्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी थॉमस कुक इंडिया लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स शेअर रॅली फॉलोइंग ₹49.89 कोटी परचेज ऑर्डर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला टोटल 49.89 कोटी म्हणजे जवळपास 50 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे, ज्यात 30.32 कोटी रुपयांचा ऑर्डर याला ELTA सिस्टम्स लिमिटेड जी इस्रायल बेस्ड कंपनी आहे याकडून मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल असेंब्लीजच्या मॅन्युफॅक्चर अँड सप्लायसाठी तसेच 19.57 कोटी रुपयांचा ऑर्डर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल क्लायंट्सकडून मिळाला आहे. केबल अँड वायर हार्नेस असेंब्लिंगसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी DCX सिस्टम्स लिमिटेड फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो BEML लिमिटेड. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी BEML लिमिटेड या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, मंडे 3 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे BEML लिमिटेड ही एक सरकारी कंपनी आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी BEML लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज विन्स $19.95 मिलियन सोलार इलेक्ट्रिफिकेशन ऑर्डर्स इन बेनिन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीला $19.95 मिलियन चे ऑर्डर मिळाले आहे सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्टसाठी. जवळपास 750 रूफटॉप सोलारच्या इन्स्टॉलेशनचा हा प्रोजेक्ट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेड या कंपनीमध्ये LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडमध्ये LICची पहिली हिस्सेदारी होती 4.989% आणि LIC जवळ वोल्टासचे पहिले शेअर होते 1,65,09,284 शेअर. आणि मित्रांनो, आता LICने वोल्टास लिमिटेडमध्ये 0.061% हिस्सेदारी खरेदी केली आहे, म्हणजे वोल्टास लिमिटेडचे 2,01,500 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारी नंतर वोल्टास लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.050% आणि आता LIC जवळ
वोल्टास लिमिटेडची टोटल नंबर ऑफ शेअर वाढून झाले आहे 1,67,10,784 शेअर। आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आपली टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया सरकारी कंपनी PFC बद्दल म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो भूटान बेस KHPL साइन ₹4,829 कोटी लोन ॲग्रीमेंट विथ PFC। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो भूटान बेस खोलो गच्चू हायड्रो पॉवर लिमिटेड या कंपनीने टर्म लोन ॲग्रीमेंट साइन केला आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सोबत, ज्याची व्हॅल्यू आहे 4,829 कोटी रुपये। आणि मित्रांनो ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे। आणि मित्रांनो ही जी KHPL कंपनी आहे ही कंपनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे, ज्यामध्ये ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडची 60% हिस्सेदारी आहे आणि उरलेली 40% हिस्सेदारी आहे आपल्या टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची। आणि मित्रांनो याच अपडेटमुळे आपली सरकारी कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो विल रिलायन्स लो प्राइस बॉटल वॉटर स्ट्रॅटेजी रिपीट द जिओ अँड कॅम्पा कोला इफेक्ट। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या सबसिडरीच्या थ्रू पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मार्केटमध्ये एंट्री केली आहे। आणि मित्रांनो हा जो इंडियाचा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मार्केट आहे हा आहे 20,000 कोटी रुपयांचा। आणि मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरीने हा कॅम्पा शुअर म्हणून न्यू पॅकेज ड्रिंकिंग वॉटर लॉन्च केला आहे। आणि मित्रांनो याची सेलिंग होत आहे त्याच्या कॉम्पिटिटरच्या 20 to 43% डिस्काउंटवर। म्हणजे मित्रांनो इथे पण लो कॉस्ट देऊन मार्केट शेअर कॅप्चर करण्याचा रिलायन्सचा हा आपला बिझनेस वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजी आहे। आणि मित्रांनो इथून आपल्याला समजत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आपल्या वेगवेगळ्या बिझनेसेसच्या थ्रू आपला बिझनेस वाढवत आहे। आणि मित्रांनो याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड। तर मित्रांनो या कंपनीने आपली होली ओन सबसिडरी कंपनी डिक्सॉन इलेक्ट्रोकॉर्प या कंपनीचे इनकॉर्पोरेशन केले आहे। आणि मित्रांनो ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करेल। आणि मित्रांनो ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग अँड डील करेल काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक रिलेटेड प्रोडक्ट, ज्यामध्ये बॅटरीज, लिथियम आयन बॅटरी, लिथियम आयन बॅटरी सेल, लिथियम आयन सेल्स हे प्रोडक्ट राहील। आणि मित्रांनो याच अपडेटमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती, कारण मित्रांनो यावरून एक अंदाजा येतो की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार प्रयत्न करत आहे। चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो टाटा मोटर्स जॅग्वार लँड रोवर बिगिन्स फेज रिटर्न टू UK मॅन्युफॅक्चरिंग आफ्टर सायबर अटॅक। तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरने सायबर अटॅकच्या इश्यूमुळे आपलं प्रोडक्शन थांबवलं होतं। आणि मित्रांनो नंतर अपडेट आली होती की UK गव्हर्नमेंट यांना सपोर्ट करत आहे। ही या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट होती। आणि मित्रांनो आता अजून एक अपडेट आली आहे की टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी आपला प्रोडक्शन परत सुरू करणार आहे। आणि मित्रांनो हा सुद्धा एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉइंट आहे। आणि मित्रांनो याच अपडेटमुळे टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी परत फोकसमध्ये आलेली आहे, कारण मित्रांनो
ही जी कंपनी आहे टाटा मोटर्स लिमिटेड ही त्याच्या जॅगवर लँड रोवर या सबसिडरी कंपनीमधून 70पेक्षाही जास्तीचा रेव्हेन्यू फक्त या सबसिडरी मधून जनरेट करते. आणि मित्रांनो, याचकरिता टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीसाठी जॅगवर लँड रोवरचा बिझनेस खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.